ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थेच्या संस्थापक सदस्या व माजी कार्यवाह वाचस्पती उषाताई खिरे यांचे वयाच्या 89व्या वर्षी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. गेली 50हून अधिक वर्ष त्या प्रबोधिनीमध्ये कार्यरत होत्या. उषाताईंचा जन्म 7 जुलै 1935ला फलटणला झाला. त्यांचं शालेय शिक्षण पुणे, सोलापूर, सांगली असं वेगवेगळ्या ठिकाणी झालं. पुढे महाविद्यालयीन काळात पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांचा संबंध ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक वाचस्पती व्ही तथा अप्पासाहेब पेंडसे यांच्याशी आला. उषाताई या अप्पांच्या पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनी होत्या. 1971 मध्ये मानसशास्त्र या विषयात विद्यावाचस्पती पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अप्पांच्या आवाहनानुसार प्रबोधिनीमध्ये कामाला सुरुवात केली. 1971 पासून ते अगदी अखेरपर्यंत ज्ञानप्रबोधिनीच्या कामाचा विस्तार, प्रभाव, शिक्षण, संशोधन हाच त्यांचा ध्यास होता. प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकेची पायाभरणी त्यांनी केली होती. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जे.पी. गिलफोर्ड यांच्या स्ट्रक्चर ऑफ इंटलेक्ट या संकल्पनेवर आधारित 120 मानसशास्त्रीय चाचण्या तयार करण्याच्या प्रकल्पाच्या त्या प्रमुख होत्या. शालेय मानसशास्त्रातील भारतातील पहिला पदव्युत्तर डिप्लोमा ज्ञानप्रबोधिनीमध्ये सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 9 विद्यार्थ्यांनी त्यांचे PhD संशोधन यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये बुद्धिमत्ता, प्रतिभासंपन्नता, सर्जनशीलता आणि बुद्धिमत्तेचे पोषण अशा विषयांवर अनेक पुस्तके आणि शोधनिबंध समाविष्ट आहेत. संशोधन हे केवळ पुस्तकांमध्ये बंदिस्त न राहता त्याचं प्रत्यक्ष उपयोजन करता आलं पाहिजे. समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे. त्यातून प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी प्रज्ञामानस संशोधिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम घडवून आणले. पाश्चात्य मानसशास्त्राच्या बरोबरीनेच भारतीय मानसशास्त्र, भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म या विषयांचा देखील अभ्यास त्या नियमितपणे करत असायच्या. फुलब्राईट सिनियर रिसर्च स्कॉलरशिप, ग्लोबल इंडियन फाउंडेशनच्या महात्मा गांधी सेंटर फॉर व्हॅल्यूज अँड थॉट्स तर्फे दिला जाणारा लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार, कावेरी शिक्षण संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले होते. मानसज्ञ म्हणून कार्यरत असताना प्रबोधिनीच्या पुणे, सोलापूर, हराळी व निगडी केंद्रातील कार्यकर्त्यांना, त्याचप्रमाणे प्रबोधिनी बाहेरील अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. वयाच्या 90तही कृतिशील राहण्यातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. शांतपणे बोलणे, विषयाच्या खोलात जाणे, पुढच्या पिढीशी सतत संवाद राखणे, उत्तमतेचा काटेकोर आग्रह धरणे आणि दुर्दम्यता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मानसतज्ञांच्या आणि कार्यकर्त्यांच्या 3 पिढ्या आज प्रबोधिनी व अन्य शिक्षण संस्थांमध्ये काम करत आहेत. नमस्कार उषाताई. नमस्कार. आम्हाला तुमच्याकडनं खूप काही समजावून घ्यायचंय. एक पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो, की तुम्ही प्रबोधिनीमध्ये किती साली आलात आणि तेव्हा तुम्ही काय काय केलेलं होतं याच्या पूर्वी प्रबोधिनीच्या? म्हणजे काम कुठलं केलं होतं, शिक्षण कुठलं केलं होतं, याविषयी थोडंसं आम्हाला सांगाल? बर, प्रबोधिनीत मी आले हे केव्हा आले कसं धरायचं? 2 प्रकार असतात येण्याचे. एक नियमितपणे विभाग सुरू केला आणि प्रबोधिनीचं काम सुरू केलं आणि त्या कामाचं काही मानधन घेतलं. म्हणजे मी प्रबोधिनीत आले असं म्हणायचं का? प्रबोधिनीचे संचालक माननीय अप्पा त्यांचा परिचय झाल्यानंतर मी प्रबोधिनीत यायला लागले, ते धरायचं. मग आता मी अगदी पहिला प्रश्न विचारते, प्रबोधिनीचं नाव पहिल्यांदा केव्हा ऐकलं आणि कोणाकडनं? अप्पांच्याकडून.
मी MA सायकोलॉजी करत असताना अप्पा शिकवायला होते. अप्पाने ज्यांना सायकोलॉजी शिकवली, ती मी एकटीच प्रबोधिनीत आहे. आणि आत्ता जे प्रज्ञामानसचं रूप आहे, ते सगळे विषय अप्पा शिकवत होते. एज्युकेशनल सायकॉलॉजी, सायकोमेट्री, गायडन्स काउन्सिलिंग हे अप्पांचे विषय होते खास. आणि स्टॅटिस्टिक्स 2 वर्ष असायचे ज्युनियर आणि सीनियर. तिथे माझ्या अप्पांचा परिचय झाला. मग अप्पा एक लेक्चरर आणि अप्पांचं व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं, प्रभावी होतं. त्यामुळे साधारण त्यांच्यापासून त्यांच्याबद्दल एक प्रकारचा असायचा, धाक वाटायचा, आदर वाटायचा. लांब-लांब बसायचो आणि मी अगदी तासापुरतं जायचं आणि बाहेर पडायचं. कोणाशी हे नसे. पण अप्पा मला वाटतं म्हणजे माझ्या अ, शाखेतल्या भावाने अप्पांना सांगितलं होतं, की माझी बहीण तिथे आहे. तुम्ही लक्ष द्या बहुतेक. त्या अप्पाने मला एकदा बोलवून घेतलं. मला असं वाटलं माझं तासाला लक्ष नाही म्हणून बोलवलं असेल. मी आपलं "मे आय कम इन सर" असं करत आपण म्हटलं बसा, या बसा. हं. आणि अप्पा जे बोलायला लागले माझ्याशी, बसवून घेतलं, "तुम्ही MA कशासाठी करताय? काय करताय? पुढे काय करायचं आपल्याला? सायकॉलॉजीचा उपयोग काय करायचा?" आणि अप्पांची पहिलीच भेट. सगळं डोळ्यासमोर अप्पांचा चेहरा आता येतोय माझ्या डोळ्यात. 1 तासभर आम्ही बोललो आणि आप्पाही बहुतेक त्या ह्याच्यात नव्हते आणि मी पण नव्हते. पण तरी आम्ही एकमेकांकडे समोरासमोर बसून बोलत होतो. सगळे एक स्वप्न डोळ्यासमोर आलं. तो माझा मला वाटतं प्रबोधिनीचा पहिला संपर्क अबोध मनात पक्का केलेला हं. तिथून. मग त्यानंतर मी हळू प्रबोधिनीशी संबंध ठेवायला लागले. कधीतरी गावात आले की प्रबोधिनीत यायचं. नंतर दुसऱ्या वर्षी प्रत्यक्ष टेस्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मदत करायला आले. मुलं निवडून घ्यायची असतात तेव्हा. कारण ते माझं 64-65 हे अकॅडमिक इयर होतं. आणि नुमवीच्या हॉलमध्ये इकडे-तिकडे त्या टेस्ट दिल्या जायच्या. आणि टेस्टिंगची शिस्त काय असते तेव्हा शिकले. सगळ्या प्रसार ओळीनं मुलांना बसवायचं, प्रॉक्टर्स बसवायचे, बाहेर हे ठेवायचं. तुमचं एवढंसं जरी गेलं तरी चालायचं नाही. अप्पांची प्रेरणा म्हणजे डॉक्टर पेंडसेंची प्रेरणा आणि तामणकर सरांची शिस्त. या दोन्हीतून टेस्टिंगचे पहिले अनुभव आणि तेव्हापासून मी प्रबोधिनीत यायला लागले. आणि नियमितपणे 70 साली 16 एप्रिल 1970 PhDचं थिसिसचं शेवटचं चॅप्टर कोठूरकर सरांनी अप्रूव्ह केलं. त्यानंतर मी लगेच इकडे आले. या सगळ्या काळात आप्पांच्या बरोबर बोलताना त्यांची स्वप्न पण तुमच्यापर्यंत पोहोचली असतील. पहिल्या दिवशी MAला असतानाच स्वप्न पोचलं आणि नंतर त्या स्वप्नाचे थोडे भाग नंतर यायचे. म्हणजे अप्पांचं स्वप्न जे होतं, की सगळ्या त्या लोकांच्यामधले, समाजामधले, व्यक्तीमधल्या गुणांचा शोध घेणं, हं. ते विकसित करणं आणि त्याच्यातून आपलं रूपपालट होते देशात. हं. हं. म्हणजे एकूण वातावरणावर त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. हं. याच्यात पुढे आपण संकल्पनात्मक सुद्धा भर नंतरच्या काळात पडत गेली. हं. म्हणजे वातावरणात पण ते गुण यायला पाहिजेत. हो. नंतर बौद्धिक गुणांच्या प्रमाणे भावनिक गुण, सामाजिक गुण हे पण यायला पाहिजेत. बुद्धीच्या स्वरूपाचं उलगडा करून ते गुण शोधायचे,
साधनं तयार करायची, त्या साधनाचं उपयोजन करायचं, हं. त्यातून व्यक्ती शोधायच्या, व्यक्तींच्या याचा पुन्हा विकास करायचा, तो बघायचा. हो, असा संपूर्ण पट डोळ्यासमोर आमच्या होता. हो, हो. अप्पांनी असं सांगितलं होतं, आपल्याला मानवी गुणांचा असा शोध घ्यायचा आहे. उषाताई आणि अशा टेस्ट तयार करायच्या आहेत तुम्हाला, की आपल्या खेड शिवापूर भागातल्या एखाद्या वॉचमनची पी-एच-डी करण्याची बुद्धी तुम्हाला सापडली पाहिजे. आणि मला आज दिसतंय, आपल्या तिथे वाहन चालक उच्च शिक्षण घेतायत. आणि असं करताना तुमची पण स्वप्न त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. आम्ही इथे हे करत होते. मला अप्पांचं ऐकायला खूप आवडायचं. हं, प्रश्न असायचे, प्रश्नोत्तरं असायची. पण खूप असं नव्हतं. त्या अप्पांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी होतं. हं. तसं एरवी अप्पांचे इथले प्रबोधिनीतले युवक कार्यकर्ते विद्यार्थी जेवढे मोकळेपणाने त्यांच्याशी बोलायचे ना, तेवढे मी नव्हते बोलू शकत खरं सांगायचं तर. मला त्याचा एक प्रकारचा खूप आदर आणि हे होता. त्यामुळे तसं मी ते म्हणायचे सुद्धा, "तुम्ही अंतर ठेवून बघा." पण मग आणि दुसरं असं, हां. अप्पांच्या माझ्याकडून अपेक्षा खूप होत्या. हं. का त्यामुळे बरं? होत्या अपेक्षा खूप. म्हणजे मी प्रबोधिनीत पूर्ण वेळ यावं, पुष्कळ कामाची जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा होती त्यांची. म्हणजे तुम्ही आता आणि खूप तुमच्या सांगणार नाही होऊ तुमच्या शकत. मुलांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही या इकडे. म्हणजे तुम्ही खूप काही आपण स्वतःचं सांगणार नाही, पण तरी मी विचारते, की अप्पांना तुमच्यात असं काय दिसलं, की जे तुम्ही घेऊन आलेलं वेगळं होतं, विशेष होतं? अ, हे मी कसं सांगणार ना माझ्यातलं काय ते सांगणं अवघड आहे. पण मला असं वाटतं अ, हां. म्हणजे माझी एक क्षमता त्यांना कार्यक्षमता नव्हती माझ्याजवळ फार. म्हणजे कौशल्य कमी असेल, पण मला समज होती, दृष्टी होती आणि मी करण्याचा निश्चय केलेला होता. एखादी गोष्ट ठरवलं, की ती पूर्ण करायचीच अशी जिद्द होती माझ्याकडे. ती बहुतेक अप्पांना लक्षात येत होती. हां, आणि एखादी गोष्ट स्वतंत्रपणे प्रयोग करून बघायची पण वृत्ती होती. हां. आणि त्याला अप्पाने पुष्कळ मोकळीक दिली होती प्रबोधिनीत आल्यावर. हो, अगदी 15-15 दिवसाचे, 8-8 दिवसाचे पण प्रयोग आम्ही केले होते. हो. वेगळ्या-वेगळ्या वाटेनं जायची हे होती. प्रबोधिनीत आल्यानंतर मग आमची रोज भेटून अशी फार चर्चा होत नव्हती. आणि मी तशी चर्चा करायला आले अप्पांच्याकडे, हं. की अप्पा उलटं म्हणायचे, हां. "आता तुमच्याकडे या विषयाची जबाबदारी दिलेली आहे. हं. त्यामुळे यातले मार्ग आपले आपण शोधायचे असतात. डायरेक्टरना अजून खूप महत्त्वाचे प्रश्न असतात. त्यामुळे त्यांना त्याचा विचार करावा लागतो. हे तुमचं तुम्ही शोधा. त्यामुळे विषयाच्या बाबत कुठल्याही अडचणी काही आल्या तर मग बाहेरचे मार्गदर्शक जे आपले प्रबोधिनी म्हणजे बाकी सोनी होते तेव्हा आपल्याकडे. हं. मग ते यायचे पदार्थ म्हणजे काम करताना असं शंका यायची, आपण हे करतोय बरोबर आहे की नाही हं. असं वाटायचं. हं. म्हणजे अ, तुम्ही जसं म्हणालात, की आप्पांनी काही तुम्हाला सांगितलं, की आता हा प्रश्न तुमचा आणि तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्यायचे. तर एकूण प्रबोधिनीचं वातावरण ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं की त्यावेळचं वातावरण कसं होतं? इतर जे काही त्यावेळेला लोक होते, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगावसं वाटतंय का? प्रबोधिनीतलं वातावरण जर म्हटले, हां. तर अभ्यास, ज्ञान, संशोधन याच्यावर अप्पांची चांगली भिस्त होती. हं, आणि हे देशी का परदेशी असं काही नव्हतं. हं, जे ज्ञान ते ज्ञान. हं, आणि त्याप्रमाणे आपल्या ह्याच्यात बदल करण्याची तयारी होती. हं, वेगळ्या पद्धती घेतल्या होत्या. आणि शाळेत ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या होत्या, त्यांना बाहेरच्या आरंभ महाविद्यालयात जे काही वेतन मानधन असेल,
ते शाळेतल्या शिक्षकांना तसं हे होतं, हं. ते लागू केलं होतं. त्यामुळे ती औपचारिक व्यवस्था केली होती. पण समजा जे अपॉइंटेड लोक होते, तेही कार्यकर्ता वृत्तीने काम करणारे अपॉइंटेड होते. हं. त्यांनाही नवीन नवीन आव्हानं दिली जायची आणि आग्रह असायचे. शिक्षा पण खूप करायचे. हं. मी स्टॉपवॉच मागून घेतलं होतं भांडवली खर्चात. ते स्टॉपवॉच मिळालं. शाळेतल्या एका शिक्षिकेने तिला तात्पुरतं होतं, दुर्गाताई दीक्षित, त्यांनी ते घेतलं. ठीक आहे म्हटलं. मी दिलं त्यांना. मग त्यांनी परत करताना ते अण्णांच्याकडे दिलं. अण्णांनी बरोबर ते पकडलं. अण्णांनी अप्पांच्याकडे दिलं. अप्पांनी दुसऱ्या दिवशी बोलवलं. तुमच्याकडे भांडवली खर्चात हे दिलेले आहेत त्या वस्तू कुठे? आपली वस्तू आपण सांभाळायची. आपल्या कसोट्या, आपल्या वस्तू ह्या आपल्या हाताने तर दुसऱ्याला दिल्या तर त्या आपल्या आपण परत घेतल्या पाहिजे. हं. खूप शिकलो, खूप बोलायचे. पण म्हणजेच त्या औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींची एक बॅलन्स्ड अशी एक व्यवस्था होती मनात. दोन्ही होते. दुसरं माझ्या सुरुवातीच्या 2 वर्षात रोज दुपारी येऊन सकाळी येऊन चाचण्या द्याव्या लागायच्या. मार्च, एप्रिल, मे आणि मग उन्हाचं परत जायचं ते त्रास झाला म्हणजे. पण नंतर माझ्या काही कारणाने पोटात हे झालं, अल्सर, कोलायटिस. पण आप्पाने बोलून घेतलं, निलंगेकर महाराज वैद्यांना त्यांना सांगितलं. आप्पाने स्वतः लक्ष घातलं. औषधाची व्यवस्था केली आणि माझ्या टेबलावर रोज थंड दुधाचा ग्लास असायचा, हं. पोट बरं होईपर्यंत. हो. आणि मी इचलकरंजीला टेस्टिंगला जायचं होतं. तर म्हणाले, "जायला पाहिजे आपल्याला, प्रकृती सांभाळा." गेल्यावर पाहिले तर तिकडे रत्नाप्पा कुंभारांना निरोप केला होता, की यांची व्यवस्था नीट ठेवा म्हणून. त्यांनी वेगळी व्यवस्था माझी ठेवली होती. पथ्याचं, खाण्याचं त्यांच्याबरोबर असायचं. ही सगळी व्यवस्था होईल, पण काम झालं पाहिजे. हं. आपलं ठरलेलं काम आपण जिद्दीने पूर्ण करायचं. हे एकदा आपण ठेवलं तर कडेचे येतात त्याला मदत करायला. हं. एक चांगलं होतं बरं का, हां. आपण चांगलं काम केवळ वैयक्तिक याच्यासाठी जर करत नसलो ना, हं. हं. तर तुम्हाला भरपूर तज्ञांचं सहाय्य मिळतं. हां. खरं. माणूस स्वतःच्या काहीतरी डिग्री करता किंवा स्वतःच्या ह्याच्याकरता फक्त पुढे जातोय, असं असेल तर मर्यादा येतात. हं. आम्हाला काहीतरी चांगलं काम करायचंय, उभं करायचंय, निर्माण करायचंय. असं म्हटलं की सगळे लोक आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे. म्हणजे याला कोणी नाही म्हणलं नाही हं. आणि आपले प्रकल्प पूर्ण व्हायला खर्च खूप येत होता. हो. तो प्रबोधिनीने केला. कारण एन-सी-ई-आर-टीचे फंड्स कमी होते. अप्पांना कार्यकारिणीत प्रधान किंवा हे दुसरे खूप म्हणायचे, "केव्हा किती खर्च? तुम्ही आत्ता घेऊन जा आणि चाचणीतून पैसे मिळवा औद्योगिक संस्थांमध्ये देऊन." अप्पांनी सांगितलं, "तुम्हाला माहिती आहे का एक-एक चाचणी करायला किती वर्ष लागतात ते? हं. आणि हे तर एवढे." आणि म्हणायचे, "हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य यांनी उचललेलं आहे." अप्पांनी उचलायला सांगितलं आणि प्रबोधिनीने ते पेललं. मुळात प्रज्ञामानस संशोधिका किंवा प्रज्ञामानसचा विभाग स्वतंत्र विभाग म्हणून असावा, असं अप्पांना का बरं वाटलं? त्याचा फोकस येत नाही. एखादा विभाग स्वतंत्र असल्याशिवाय त्याचं कार्य काय आहे, त्याची डेफिनिशन नीट होत नाही. बाकीच्या ह्याच्यात ते गुरफटलं जातं ना. हं, हं. स्वतंत्र असलं तर तुमची पोटापाण्याची जबाबदारी पण तुम्हीच बघायची असते. बरोबर. तुमचे पैसे तुम्ही आप्पा सरळ या शब्दातच बोलायचे. आपल्या पोटापाण्याची व्यवस्था आपण करायची असते. ते करायचे.
तर हा विभाग स्वतंत्र असला पाहिजे. त्याचं कार्यक्षेत्र असं आहे, त्याची वाढ मोठी व्हायला पाहिजे, असं अप्पांना जरूर वाटत होतं. पण मग जे आता तुम्ही विषय सांगितले, बुद्धिमत्ता किंवा क्रिएटिव्हिटी, हे सगळे जे विषय ठरायचे, संशोधनाचे विषय किंवा गिलफोर्डचं जे काम आहे ते चाचण्यांचं, तर त्याचे प्राधान्य कसे ठरायचं किंवा त्या बाबतीतले निर्णय कसे व्हायचे, त्याच्याविषयी थोडंसं सांगा? ते एकातून एक उमलत गेलेले. म्हणजे मूळचं जे मॉडेल होतं आपलं, हं. त्यातच सगळं भरगच्च होतं. त्याच्यातच भरगच्च होतं. आणि त्यामुळे बुद्धीचे गुण हं. हे असे. नंतर अप्पांनी पण एक वेगळं प्रारूप मांडलं होतं, काय होतं ते? बुद्धीचे दशपैलू. आणि त्या दृष्टीने पण हे सगळे काही एकत्र करून विचार करावा. हे कळलं होतं, की 120 चाचण्या घेऊन काही आपण सांगू शकत नाही कुणाकडे. हो. एखाद्याला जर द्यायच्या असतील, सगळं बोलायचं असेल तर त्याचे ग्रुप्स करायला पाहिजे. त्याच्या काहीतरी संक्षिप्त ॲबिलिटीज करायला पाहिजे. तर अप्पांनी तसं मांडलेलं आहे. आपल्या खंडामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यात अप्पाने शेवटी दूरसंवेदन, दूरप्रक्षेपण, शक्तिप्रदान अशाही क्षमता घातलेल्या आहेत. त्यामुळे लौकिक बुद्धीच्या पलीकडे असलेली बुद्धी अप्पांना अपेक्षित होती. ESPवर आम्ही काही प्रयोग केले होते वर्गामध्ये. अप्पांना म्हटलं, अप्पांना आवडलं एकदम कल्पना. करूया म्हटलं. मग अशा नवीन आलं की अप्पांच्याबरोबर चर्चा व्हायची, नवीन काही कल्पना असली की. आणि आम्ही केले होते. आणि अशा प्रयोगात थोडंसं मुलांना दूरसंवेदन त्यांचं वाढू शकतं, असं दिसत होतं. पण त्यात फार पुढे गेलो नाही. तुमच्या दृष्टीनं कोणती महत्वाची कामं किंवा संशोधनं ज्यामुळे आपण राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पातळीवर पोहोचलो असं तुम्हाला वाटतं? बुद्धिमत्ता, बौद्धिक कसोट्या आणि बौद्धिक विकास याच्यामुळे आपण केलो. पण प्रबोधिनीच्या कामाचं वैशिष्ट्य काय? फ्रॉम कन्सेप्ट टू कमिशनिंग. हं. म्हणजे संकल्पना तयार करायची, भर घालायची, त्याच्या व्याख्या करायच्या, त्याचं स्वरूप सांगायचं, उदाहरणं घ्यायची, मापन, विकासाची पद्धत, माणसामध्ये बदल करण्याची पद्धत, त्याचं साधन, ते साधन इतरांना देणं आणि इतरांना दिल्यानंतर काय फरक होतो तो पाहणं आणि ते पुढं ट्रेनिंग म्हणून चालू ठेवणं. हं. हं. आपले बेंचमार्क आहेत सगळे कामं. म्हणजे सर्व बुद्धिगुण तुम्हाला पाहता येत नाही म्हणजे काय? तो जर गुण आहे तर बघण्याची काही ना काहीतरी मापन पद्धती हवीच आहे. ती घेतली. आणि जे इतरांना जगात जमलं नाही ते आपण केलं. हे नुसतं गौरवाने सांगण्याची गोष्ट नाही. पण हातात घेतलेलं शेवटपर्यंत न्यायचं. कितीही अडचण असली तरी हातात घेतलेलं काम त्याच्यात चुका असतील तर सोडून द्यायचं. हं. हट्टाने त्या चुकीचं नाही न्यायचं पुढे. हं. चूक असेल तर सोडायची. चुका लिहायच्या. हं. म्हणतो आपण शोधबोध घेतो. हे आमचं चुकलं आणि पुढे जायचं. इथे बुद्धिगुणावर अभ्यास होतोय. त्याचं रिलायबल, व्हॅलिड अशी मेजर्स तयार होतायत. बुद्धिगुणांचा शोध आपण व्यापक प्रमाणावर घेतोय आणि त्या विषयाचं महत्त्व आपल्याला पटलेलं आहे. हे ज्यांना कळलंय त्यांनी ते राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले. ज्या कसोट्या मूळच्या याच्यात तयार झाल्या नव्हत्या त्या आपण केल्या. त्यामुळे पण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलो. अशा पद्धतीने सगळ्या कामाला हात घातलेलं असं कोणी नव्हतं. हे स्वतः डॉक्टर गिलफोर्डच्या पण लक्षात आलं होतं.
आणि दुसरं मी असं म्हणेन की संशोधन प्रकल्पाचं एकूण इम्प्लिमेंटेशन हे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आपण प्रज्ञा मानस संशोधिकेमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यानुसार मग त्याचे काही सर्व्हिस विंग्स पण तयार झाले. तर असंच मनात होतं का? अगदी MA ला जेव्हा बसलो होतो हां. किंवा मी MAचा अभ्यास करत होते तेव्हा ठरवलं होतं. मी गायडन्स काउन्सिलिंग आम्हाला MA ला काही प्रोजेक्ट्स नसायची. हं. पण मी जाऊन मॉडर्न हायस्कूलमध्ये एका 2 वर्गांचं करून आले होते हं. ॲप्टिट्यूड टेस्ट आणि बघितलं होतं. म्हणजे शेवटी त्याचा उपयोग काय आहे? आणि तो माझा दोष असेल किंवा आपल्या दृष्टीचा दोष असेल, की एकदा ते स्वप्न पडलं, ही मानवी गुणसंपदा त्याचाच याचा अभ्यास करायचा. त्याचं स्वरूप काय आहे? हं. ते प्रकट कसं होतं? कुठले वर्तनगुण त्याला लागतात? ते मोजायचे कसे? मोजले त्याच्या कसोट्या यथार्थ कशा करायच्या? त्या योग्य होतात की नाही? तुम्ही सायकोमेट्री म्हटलात. हं. तशा आत्ताच्या ॲप्टिट्यूड टेस्ट तयार झाल्या. हं. त्याची व्हॅलिडिटी पाहण्याकरता आपण किती खटपट केली हो. आणि त्याचा पुन्हा उपयोग होतो का नाही हेही बघायचं. पहिल्या शेवटच्या टोकापर्यंत जायला पाहिजे. हं. मला एक आणखीन असं वाटलं की एकूण प्रबोधिनींनी बुद्धिमान मुलांची शाळा सुरू केल्यामुळे शिक्षण हा आपल्याला तेवढाच महत्वाचा विषय होता. म्हणजे मानसशास्त्र आणि शिक्षण यांची नेहमी आपण कुठेतरी सांगड घालत आलेलो आहोत. तर ती सांगड व्यवस्थित झाली, त्याच्यावरून आपल्याला आणखीन काही वेगळं त्याचा उपयोग करायचा होता, असं काही होतं का? म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं काही आपल्या मनात होतं का? ज्ञानप्रबोधिनी प्रबोधन हाच आपला प्रमुख उद्देश आहे. हं. त्यामुळे शिक्षण क्षेत्र हेच आपलं प्रमुख कार्यक्षेत्र आहे. हं. त्याच्यासाठी आवश्यक असलेलं संशोधन, त्याच्यासाठी आवश्यक ते विज्ञान, त्याच्यासाठी आवश्यक ते समाजशास्त्र, ग्रामीण भाग हे सगळे आहे. पण शिक्षण हे आपलं प्रमुख आहे. हं. हं. त्यामुळे त्याला आवश्यक असलेलं संशोधन आपण करतोय. हं. ज्या पद्धतीचं शिक्षण करायचंय त्याला आवश्यक असलेलं संशोधन. हं. समजा अजून एक 4 वर्षांनी 10 वर्षांनी असं वाटलं हं. हं. की वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे. हो. त्या शिक्षणाला आवश्यक किंवा मानवी गुणामध्ये वेगळे बदल झालेत किंवा करायचे आहेत. तर त्याला आवश्यक असलेलं संशोधन ते आधी घ्यावं लागेल आपल्याला. हो. पण तर मी त्याला दुय्यम मानते. हं. हं. प्राधान्य आपलं शिक्षण हाच आहे. माणूस बदलला. विकास करणं, मनुष्य विकास. मनुष्य विकास म्हणत असताना गुणविकास हं. आणि गुणविकास म्हणत असताना कुठले गुण? त्याची नुसती जर व्याख्या म्हटली तर कशालाही तुम्ही दुर्गुण असला तरी तो गुणच आहे हो. आणि सद्गुण सुद्धा गुणच आहे. हो. हो. म्हणून मी दैवी गुण म्हणते. तर दैवी गुणसंपत्ती वाढवणं हो. हा आपला उद्देश असला पाहिजे. म्हणजे मानसशास्त्र विकासाच्या दृष्टीने बघेल. हं. वातावरणात सुद्धा ते गुण वाढायला पाहिजेत आणि मग तेच जरा वेगळं आठवलं म्हणून होतं. या दृष्टीने मला काही कडेचे नकळत आप्पांनी आणि बरोबरच्या कार्यकर्त्यांनी ही मूल्य आपल्याला दिलेली आहेत. हं. एक रवींद्रनाथांची कविता आठवते. हं. हं. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय into that haven of freedom, my father, let my country awake. हो.
खरोखर असं वातावरण जे देशामध्ये लागतं तेच आपल्या संस्थेत हवं, आपल्या समाजात हवं. असं स्वातंत्र्य, असं फ्रीडम हं. ही दैवी गुणसंपत्ती आहे. हो. जसं व्यक्तीचे गुण, तसे वातावरणाचे पण गुण असतात. हं. ते मोजायला हवेत, हं. शोधायला हवेत. त्याचा फोकस करून आपण कामाला सुरुवात केली. ते काम अजून पुढे व्हायला पाहिजे. हं. उषाताई, प्रबोधिनीची कार्यकर्ती आणि संशोधक याची सांगड तुम्ही कशी घातलीत हे थोडंसं सांगा ना? प्रबोधिनीचं कार्य काय आहे, की आपल्याला एकूण समाजाच्या मानवी गुणसंपदेचा विकास करायचा आहे. देशाचा विकास करायचा. संशोधनाचा विषय तोच होता. मानवी गुणसंपदा कशी शोधावी, ती विकसित कशी करावी आणि ती जास्तीत जास्त विकसित करण्याचे मार्ग काय? आपले विकास किंवा बदल हे होत असतात आणि आयुष्यभर बदल होत असतात. तर हे विधायक बदल कसे होतील? माणसाची उंची वाढवणारे बदल कसे होतील? क्षमता वाढवणारे बदल कसे होतील? हे कडेच्या वातावरणावर अवलंबून आहे. याच्यातून माझ्या संशोधनाचा विषय पुढचा तयार होत गेला, की जो आत्ता एक सिद्धांत म्हणून मांडता आला मला. त्या प्रबोधिनीच्या कार्याला उपयुक्त असा तो सिद्धांत, म्हणजे मी असं ठरवलं नव्हतं, की कार्याला उपयुक्त असाच सापडतोय का? पण ते विचारातच दोन्ही इतकं एकत्र आलं होतं, की कुठलंही कार्य करताना त्याचं संशोधन व्हायचंच. संशोधकाची दृष्टी असायची. त्यामुळे लगेच चुकीचं काय आहे ते पाहिलं जायचं. दुसऱ्याकडून शिकण्याची वृत्ती असायची. संशोधक नेहमी तसं करतो. म्हणजे कार्य करताना संशोधनाची वृत्ती आणि संशोधन करताना हे कशाकरता करायचं, ती प्रबोधिनीची दृष्टी. हे दोन्ही एकत्र मला वेगळं करताच नाही आलं. उषाताई, हं. एक प्रश्न असा आला मनामध्ये, मुख्य हेतू हा संशोधन तुम्ही म्हणालात तसं शाळा, व्यक्तींचं संघटन, तर संशोधनातून संघटन ही प्रक्रिया कशी झाली? खरोखर आहे. त्या संशोधनाचा जो विषय आहे ना, हो. ती हवा, संशोधनाची हवा, संशोधनाचं पाणी सगळ्यांना देणं आणि त्या विषयाची आवड, महत्त्व इतरांना पटणं. म्हणजे केवळ अपॉइंटेड असिस्टंट अशी भूमिका न होता, मला हे काम करायचंय, असं हे काम माझं आहे, असं त्यांना वाटायला लावणं. असं करत संशोधनातून संघटन झालं. आश्चर्य वाटतं. मला वाटतं तो विषयाचं महत्त्व आहे आणि तो विषय सर्वांच्या पर्यंत, त्यांच्या मनापर्यंत मला पोहोचवता आला. कारण त्या विषयात ते मला असं वाटतं असं नव्हतं. हं. आम्हाला वाटतं. त्या विषयाला असं करायचंय असं वाटतं. त्यामुळे तुमचंही काम महत्त्वाचं, त्यांचंही काम महत्त्वाचं. ही नैसर्गिकरित्या विकसित. तुम्ही कार्य कुठलेही एकटा माणूस करू शकत नाही, हे गृहीत आहे माझं. हं. नाही, एकट्याने केलं तर असं होऊ शकतं, तुम्ही आला तर तुमच्याच, नाही तर तुमच्याशिवाय. हं. अशी तयारी ठेवायचीच, पण तेव्हा दुसरे लागतात. परस्परावलंबन असतं. हं. वैचारिक देवाण-घेवाण सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाणं. हो. किंवा सविचारात्मक,
एकत्र कुटुंबामध्ये जी एकमेकांना स्वीकारून पुढे जायचं असतं, हं, ती संस्कृती असेल. हं, मला वाटतं ते आपल्या भारतीय पौर्वात्य विचारसरणीत आहे. हं. व्यक्ती, कुटुंब आणि समाज. हो. आणि कुटुंबात हे सगळं तयार होतं, हं. असं वाटतं मला, बरं. की गटाने एकत्र कसं एकमेकाला स्वीकारून लहान मोठे कुठल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असं शक्य होत असेल. हं. एक तर काय सगळं आपल्यामुळे होतं असं नाही. त्यांचं त्यांच्या घरून पण झालेले असतं. हं. त्यांचे बालपणचे संस्कार असतात. त्यांनाही काही करण्याची इच्छा असते. त्यामुळे मी असं नेहमी म्हटलं, की हे सगळं श्रेय आपल्याकडे नाही. मुळात त्यांच्याकडे त्या क्षमता आहेत, इच्छा आहेत, प्रेरणा आहे. हे मी गृहीत धरलं होतं हं. आणि ते फक्त पाहत होते आणि त्यांच्यावर जबाबदारी देत होते. म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट मी सांगितलं म्हणूनच ते करा, असं नाही. काही वेळेला आपण करून द्यावं लागायचं. अगदी बारीक-सारीक बाबतीत सुद्धा मार्गदर्शन देत असे. पण मोठ्यात मोठी सुद्धा संकल्पना त्यांच्याकडून मी शिकले. मला अगदी असं वाटतं माझ्याबरोबर काम करणाऱ्यांनी, अगदी साधा सहाय्यक जरी असला, तरी त्यांनी नवीन टेस्ट तयार करावी. गिलफोर्ड बरोबर काम करण्यात त्याचे सहाय्यक, त्यांनी गिलफोर्ड आणि झिमरमन, तर झिमरमन त्याचा साधा सहाय्यक होता. हं. ती टेस्ट त्यांनी तयार केली. हो. हं. आइन्स्टाईन बरोबर जाणारे त्याचे वाहन चालक, ते आइन्स्टाईनसारखं व्याख्यान देत असत. काय करायला लागतं? आपण त्यांच्या बरोबर जावं लागतं हं. आणि एका विशिष्ट क्षणी हळूच त्यांच्याकडे सोपवावं लागतं. हं. लहान मुलांना जसं आपण पावलं टेकायला घेतो, थोडं आलं की मग हात काढून घेतो. तसं करायचं म्हणजे ते त्याचं काम असतं. आता हां, ओनरशिप कुठल्या एका ह्याच्याकडे आपल्या हातात नाही ठेवायची. पण आपण पाठीशी असावं लागतं. हं. ही सगळी कामं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची करत असताना, कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावं लागलं आणि कसे गेलात? 2-3 पातळ 2-3 प्रकारची कामं होती. संशोधनाच्या बाबत बोलत असलो, तर त्याच्यातही चॅलेंजेस असतात, सैद्धांतिक असतात. पण त्याची मला अडचण वाटली नाही. कारण त्याच्यात आपण इतर काही तज्ञांचं सहाय्य पटकन घेऊ शकत होतो. ते मी घेतलं. दुसऱ्याकडून घेण्याची मला हे होती. मी बोलवत असे तज्ञांना आणि त्यांच्याकडून करत असे. त्यामुळे वेगळ्या-वेगळ्या ठिकाणची वेगळी मॉडेल्स इथे अडॅप्ट करून घेतली. सॅम्पलिंग मॉडेल असेल किंवा काही असेल. अडचणी सोडवल्या सैद्धांतिक. खूप मोठ्या अडचणी होत्या एखादं आणि त्याच्यावर उदाहरण काही द्याल? जणांनी टीका केली, पण मी समोरासमोर टीका केली, तर मी त्यांना नक्की उत्तर देईन. दुसऱ्या अडचणी होत्या त्या आर्थिक. तिसऱ्या अडचणी होत्या त्या व्यावहारिक मान्यतांच्या आणि व्यावहारिक पातळीवरचं कौशल्य हे खूप कमी पडत होतं. माहिती कमी होती. त्याची कार्यक्षमता किंवा हे कमी होतं. आर्थिक अडचणी, स्थैर्य असं वाटायचं की एक निम्मं 50% अनुदान तरी निश्चित यावं. बाकी आपण देणग्या किंवा आपल्या कामातून मिळवू. तर राजाभाऊ लवळेकरांनी याच्यात चांगलं मार्गदर्शन केलं होतं आणि याची राज्य सरकारची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळेला तिथले मंत्रालयातले लोक परिचयाचे होते. तिथल्या मंत्र्यांना सुद्धा हे सगळं पटत होतं. इतकं की त्यांनी सांगितलं सहाय्यकांना, की या ताईंना आता पुन्हा इथे यावं लागू नये. मान्यता आपल्याला मिळाली होती.
आणि आपल्या खर्चाच्या 25% किंवा 5 लाख जे कमी असेल ते नियमित मिळावेत. 3 वर्ष काही ना काही मिळालं, पण पुढे ते राहिलं नाही. पण हे आर्थिक हे कायम मिळावं, या मान्यता मिळवणं सरकारी पातळ्यावर पण अडचणी आहेत आणि आपल्या बाजूने पण. पण आता ते या बाबतीत जे लक्ष घालतायत, ते त्या दृष्टीने जास्त व्यावहारिक कौशल्य, विचार करून पुढे जातायत. मला ते जमलं नाही तेवढं. या सगळ्या आव्हानांमध्ये सुद्धा स्वतःची आणि गटाची प्रेरणा तुम्ही कशी टिकवून ठेवलीत? स्वतःच्या प्रेरणा का कमी होतात? आपली प्रेरणा कशावर अवलंबून ठेवायची? म्हणजे मला काय कधी वाईट वाटलं नसेल, राग आला नसेल असं काही सांगता येणार नाही. रागही आला असेल, चिडले असेल, वाईट वाटलं असेल, पण कामाची प्रेरणा नाही का मिळणार. एक सोडून आपण त्यामुळे विषय बदलले जायचे. आता तुम्ही हे नका करू, आता हे करा. आता रीडिंगचं थांबवा, ते दुसरीकडे देऊ. आता तुम्ही याच्यावर लक्ष द्या. आता टेस्टिंग नका करू. आता औद्योगिक संस्थांमध्ये जा. औद्योगिक संस्थांच्या मध्ये ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतलं म्हणजे मी नाही घेतलं, आपण दिलं. नंतर वनिताताई येत होत्या बरोबर. केवढं काम वाढलं ते. त्याच्यात जर पुढे जायचं असतं, तर इथले लोक हवे होते. तुम्ही म्हणलात ना, आव्हानांना कुठे तोंड द्यावं लागलं. शोधत आले होते लोक इथे प्रबोधिनीत. पण लक्षातच आलं, की इथं अपॉइंट केलेली व्यक्ती केवळ या कामाकरता अशी नाही. खूप मोठे प्रकल्प किंवा योजना त्यावेळेला आपल्याकडे ती आस्थापना किंवा माणसं एवढी दिसली नाहीत, म्हणून गेले. दुसरे पण 2 प्रकल्प गेले असे. हे एक आव्हान होतं, की पोटेन्शियल दिसायचं, पण आस्थापना नव्हती. तेवढी माणसं नव्हती. घर आणि हे सांभाळणं हे तर असतंच आव्हान, सगळ्यांनाच असतं त्यात. माझं विशेष काही नाही. पण आता तुम्ही म्हणताय तसंच म्हणजे कसा केला हे विचारणं खूप अवघड आहे. पण कुटुंब आणि प्रबोधिनीचं काम ह्या दोन्हींच्याशी सांगड घालणं आणि काय दोन्हीकडे अ, व्यवस्थित काय म्हणू आपण न्याय देणं असं करण्याचा प्रयत्न किती सफल झाला असं वाटतं? ते त्यांनी ठरवायचं खरं. तुम्ही कसं राहता? पण आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं, एवढंच उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि चांगलेपणाने, स्वच्छपणाने. आपला विकास आपला आपण करून घेतला पाहिजे. एवढं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये यावं, असं मी पाहत होते. हं. आणि कुटुंबियांच्या बरोबर काम करताना हे विचार आपोआपच जात होते. घरात प्रबोधिनीचे लोक यायचे. ते ऐकत होते. कुटुंबीय पण प्रबोधिनी बरोबर होते. त्यामुळे देवाण-घेवाण खूप असायची. हं. मुलांना वेळ पाहिजे तेवढा मी देऊ शकले नाही. हं. तिथे कमी पडले नक्कीच. पण त्याला प्रबोधिनी नाही म्हणता येणार. कुठेही बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांच्या बाबत ते होतं. माझ्या बाबत जास्त झालं असेल, पण नाही करता आलं. आणि नंतर मात्र
पुढच्या माझ्या आयुष्यात औपचारिक निवृत्तीनंतरही काम करताना असं ठरलं की घरची माझी भूमिका बहीण म्हणून असेल, आई म्हणून असेल, सासू म्हणून असेल, काही असेल, मुलगी असेल किंवा आजी असेल, तीच ठेवायची. इथलं कुठलंही आपलं हे लावायचं नाही. इथे तुम्ही काय अधिकारावर आहात, काय काम करतात, कुठे गेलात, कुठे ते काही नाही. हे घरात एक आजी हं. अशी भूमिका मी ठेवली आणि मला ते आवडत होती. अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो, की या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही प्रबोधिनीत आल्यापासून आत्तापर्यंत कोणकोणते अभिमानाचे क्षण असे तुम्हाला वाटत आहेत? अभिमानाचा क्षण असा वाटला, की हातात एक काम घेतलं होतं, सगळे बुद्धिगुण शोधायचे आणि ते गुण आपल्याला बघता आले, त्यामुळे समाजाच्या तळागाळाशी जाता आलं येते, याचा अभिमान वाटला. वाह! जेव्हा ते पूर्ण झालं ते. हं, हं. आणि या सगळ्या प्रवासातून मनुष्य विकासाचं एक सिद्धांत सापडला आणि त्या सिद्धांतानुसार कोणत्याही साध्या व्यक्तीला, म्हणजे वरवर साधी-सुधी दिसणाऱ्या व्यक्तीला आपल्याला पुढे नेता येईल, हे लक्षात आल्यावर अभिमान वाटला. हे काम पूर्ण झाल्यावर आनंद मिळाला, काही लौकिक यश मिळालं आणि खरा आनंद केव्हा झाला मला, की आपण तळागाळापर्यंत पोहोचू शकू अशा कसोट्या तयार झाल्या. हे दिसलं तेव्हा खरं समाधान वाटलं. अजूनही ते आहे आणि याच्यात कमी पडतोय आता असं वाटलं. आपलं स्टेचर वाढतंय आता समाजाचं. बुद्धिगुण वाढतायत. वेगळे बुद्धिगुण येतायत आणि आपल्या पहिल्या कसोट्या काही वेळेला चालणार नाहीत. मुलं आम्हाला नापास करतील. पण ते कुठं नापास होतंय हे बघायला मला अजून सुद्धा आवडेल. आणि आपल्याला नव्या वाटा सुद्धा शोधाव्या लागल्या तर शोधायला हव्यात. अनेक विषय बैठकींची वृत्त काही जुन्या फाईल पाहत होते तेव्हा लक्षात आलं, की योग मानसशास्त्र, पॅरासायकॉलॉजी, कॉन्शियसनेस याच्यावरती त्या काळी आवर्जून व्याख्यानं, अभ्यास असं व्हायचा. तर एकूणच भारतीय मानसशास्त्र हा विषय अप्पांचं स्वतः उपासनेतून व्याधीमुक्ती हे पुस्तक पण त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचा संच आणि अनुभव आहेत त्याच्यामध्ये. हं. तर हा विषय सुरुवातीपासून आहे, पण मधल्या काळामध्ये हा विषय थोडा मागे पडला असं वाटतंय का तुम्हाला? हो, हो. आणि त्याची कारणं काय आहेत असं वाटतं? उपासनेतून व्याधीमुक्ती हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्याच्याकडे म्हणजे त्या विषयात मला सुद्धा खूप रस होता. त्याच्यात उपासना म्हणजे काय? आध्यात्मिक विकास म्हणजे काय? याबाबत मला वाटतं लोकांच्या मनात संदेह होता. तीच बैठक चांगली व्हायला पाहिजे होती. उपासना करायची म्हणजे कशी करायची? कशाला अध्यात्म म्हणायचं? अजूनही संभ्रम आहेत. ध्यानावस्था, बॉडीलेसनेस, समाजापासून लांब असणं म्हणजे आध्यात्मिक प्रगती का बाह्य जगाच्या, लौकिक जगाच्या आवरणात न अडकता आपला सेल्फ स्वतंत्र ठेवून त्याचा विकास करणं आणि आपलं लौकिक कार्य सांभाळणं, हा आध्यात्मिक विकास. ट्रेनिंग चालू असताना, प्रशिक्षण चालू असताना
हे उपासना किंवा आध्यात्मिक विकास हे विषय लोकांना पटतात, अनुभव घ्यायला आवडतो. पण ती देणारी व्यक्ती त्या पद्धतीची सक्षम असावी लागते. आत्मीयता जर असेल ना एकमेकाबद्दल आणि विषयाबद्दल, हं, तर मला वाटतं ते चॅनल तयार होत असतील. हं. आत्मिक जागा पाहिजे आणि ते अस्तित्व मला महत्वाचं वाटतं. ते आपण मान्य करावं लागतं हं. आणि ते अस्तित्व समृद्ध होण्याकरता उपासनेसारखं साधना व्हायला पाहिजे. उपासना म्हणजे कुठली मेडिटेटिव्ह प्रेयर हं. हे साधना व्हायला पाहिजे. मनाने माणूस एकत्र येतो. म्हणजे मन हे जर माणसाचं अस्तित्वाचं एक आहे ना लक्षण, लक्षण आहे ना, हो, हो. तर मग मनाने पण एकत्र यायला हवं ना. हो. मग त्याचे मार्ग कोणते? ते वेगळे ते प्रबोधिनीत आपल्याला शिकायला मिळतात. हं. पण त्याच्याकडे अधिक सजगपणे आपण पाहायला हवं. हं. विद्याव्रत संस्कार किंवा दैनंदिन उपासना, साप्ताहिक उपासना ही सगळी तीच आहे. त्याचं आत्ता या वयात आपल्याला महत्त्व मुलांना कळलं नाही, तरी मनापासून ज्यांनी ते केलंय त्यांना ते नंतर नक्की जाणवतं. असा माझा कयास आहे. प्रज्ञा मानसमध्ये आता सध्या कार्यरत असलेली फळी असेल किंवा संशोधक असतील, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? त्यांनी काय करावं पुढे? तुम्ही काय करावं? आम्ही काय करावं? अपेक्षा तुमच्या? तुम्ही ज्या चुका केल्या त्या सगळ्या एकदा काढा मोकळेपणाने. म्हणजे त्या पुन्हा कोणी करणार नाही. हं. एडिसनने त्याच्या सर्व चुका प्रामाणिकपणे लिहून ठेवल्या. हं. म्हणजे हे असं करू नाही पुन्हा, असं लोकांना कळतं. तशा या चुका लिहून ठेवल्या पाहिजेत. व्यक्तिनिरपेक्ष आणि आपल्या ह्याच्यातून तशी होऊ नये. 2 पावलं पुढे जायचंय. तर होलिस्टिक होलिस्टिक असा विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे फॅक्टर प्युअरपणे विचार व्हायला पाहिजे. होलिस्टिक वेलबिंग आणि वेलबिंग किंवा मनाचं समाधान, आनंद याकरता स्वतःचे विचार आणि कल्पना बदलाव्या लागतात. आणि वातावरणाकडे त्या पद्धतीने पाहावं लागतं. तर ते येऊ शकतं. पण ते केवळ मानलेलं नसावं. खरं-खुरं असावं. त्यामुळे त्या दृष्टीने विकास व्हायला पाहिजे. आणि मानवाचा विकास जास्तीत जास्त कसा होऊ शकेल? ॲडव्हान्स डेव्हलपमेंटकडे जायला हवं. उत्क्रांतीकडे नेणारा आहे तो. म्हणजे चेंज आहे तो इव्होल्युशनरी चेंज आहे. ॲडव्हान्स डेव्हलपमेंट आणि त्याकरता आत्मिक विकास हा खूप आवश्यक आहे. चित्त, मन, बुद्धी चित्ताच्या पातळीकडून जावं लागतं. हे सगळं त्याच्यात घ्यावं लागणार आहे आपल्याला. त्यामुळे भारतीय मानसशास्त्र येतंय, आध्यात्मिक विकास येतोय, वैज्ञानिक येतोय, शारीरिक येतोय, वातावरण येतं, व्यक्ती येते, निसर्ग येतो, सगळं येतं. एकेकाचे त्याचे फोड करून आपण ही थिअरी पुढे न्यावी, असे मला वाटतं. बदलत्या परिस्थितीत आपल्याला समाधानाच्या आणि सुखाच्या कल्पना बदलाव्या लागतील. हं.
किंवा कशातून समाधान मिळवायचं? अडॅप्टेशन करायला लागेल आपल्याला. समाज ॲडजस्टमेंट, अडॅप्टेशन हं. सगळ्यांना करावं लागेल. आणि ते करण्याकरता पहिलं काहीतरी सोडून द्यायला पाहिजे. कुणालाही. नवीन काहीतरी घ्यायला पाहिजे, पहिलं सोडायला पाहिजे. काय सोडायचं? जर सत्य असेल ते नाही सोडता येणार. हं. ते कायम राहणारच आहे तुमच्याजवळ. पण सत्यचा विकास होऊन प्रत्यक्षात त्याचा अनुभव येण्याकरता जी साधनं असतात, जे मार्ग असतात, तंत्र असतात, त्यात सतत बदल करावा लागतो. आपल्यामध्ये काहीतरी विचार करण्याची ताकद आहे. तोपर्यंत आपल्या हाती घेतलेल्या कामाचा विचार चालू ठेवला पाहिजे. पुढे जायला पाहिजे. सतत त्याच्यावर बोलत राहायला पाहिजे. 4 लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. शांतपणे ते दिलं पाहिजे. एक-एक मुख्य विषयाचे उपविषय करून त्यावर एकत्र हे केलं पाहिजे आणि दुसऱ्याचं ऐकायला पाहिजे. आज पुष्कळ गोष्टी केल्या जात आहेत. पाहिल्या जात नाहीत. लिहिल्या जातात, वाचल्या जात नाहीत. रेकॉर्ड होतं, ऐकल्या जात नाहीत. स्वतः त्याच्यावर प्रतिसाद देणं हा भाग वेगळा. पण समजून तरी घेतलं पाहिजे. ज्या वेळेला असं वाटतं, सर्व आपल्याला मानवी गुणसंपत्ती समजली आहे. निदान त्याची जाणीव झालेली आहे. एकेकानी त्याची एक-एक बाजू समजून ती पुढे नेली आहे. आणि एवढं जरी जीवनमूल्य म्हणून, जीवनाचं ध्येय म्हणून प्रत्येकाने उचललं, की मला दुसऱ्यामधला काहीतरी गुण बघून तो पुढे न्यायचा आहे, तरी पुष्कळ होईल. आणि एवढं आपण करताच आहात. खूप आनंद वाटतोय. आत्ताच्या या वयाला माझ्या तुमची वैचारिक, सामाजिक, बाहेरची प्रगती, आध्यात्मिक हे जे सगळं दिसतंय, जाणवतंय तुमच्या बरोबरच्या सहवासात. आनंद वाटतो. या संवादातून जीवन ऊर्जा एकमेकाला मिळत असते. हं. ती नकळत समजत जाते आणि त्यातून माणूस पुढे जातो. त्याचा आनंद मला झाला. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद तुषार. अखंड परमेश्वरी कृपा असू दे. परमेश्वरावर माझा विश्वास आहे. हो. विश्वनिर्माता परमेश्वर तो तुमच्या आणि तो आपल्यामध्येच आहे. तो आपल्या पाठीशी असू दे. आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला धन्यवाद.